नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप सी साठी आपण टार्गेटेड अशी ही सिरीज चालू केलेली आहे. पण यातले काही प्रश्न हे ग्रुप बी आणि राज्यसेवेसाठी पण तुम्हाला कामी येणार आहे. आपण सरळ व्याजाची गणितं घेत होतो, तर त्यालाच आज मी कंटिन्यू करतोय. आणि तुम्ही जास्तीत जास्त लेक्चरला शेअर केल्यामुळे मग आता हे लेक्चर्स मी या ठिकाणी घेतोय. तर असंच आपलं लेक्चर शेअर करत राहा, कारण तुमचा रिस्पॉन्स गरजेचा आहे. तरच मग आम्ही मेहनत करणार, नाही तर कशाला फुकटची मेहनत करायची. तुम्ही 2-3 जण पाहताय लेक्चर पण आवडते, तर मग शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. जेवढे जास्त व्ह्यूज येतील तेवढे जास्त तुमच्यासाठी फ्री सेशन्स असणार आहेत. आता पहिला प्रश्न आहे, अ मॅन लेंड 60,000. चला आपल्या मराठीमध्ये येऊ आपण. एक व्यक्ती 60,000 रुपयातील काही रक्कम 5% दराने व उर्वरित रक्कम 4% दराने सरळ व्याजाने देतो. जर त्याला वार्षिक व्याज 2560 रुपये मिळत असेल तर 4% दराने गुंतवलेली रक्कम किती? तर आता यामध्ये आपल्याला एकतर ऑप्शनचा मेथड आहे, नाहीतर एक्स मानून. तर ऑप्शननी चेक करत असताना प्रॉब्लेम काय असतो की आपल्याला कुठला ऑप्शन येईल हे माहित नसेल तर एक एक करावं लागेल. आता मी माझं डोकं काय सांगेल तुम्हाला, हा जो आकडा आहे 2560 थोडा ऑड आकडा आहे. मग आता इथे जर आपण बघितलं तर 30,000, 40,000, 45,000 हे जास्त करून तुम्हाला राऊंड फिगर मधले दिसत आहेत, किंवा आपण म्हणतो ना पाचच्या पाड्यातले, तर तसे दिसत आहेत. 44,000 पण पाचच्या पाड्यात आहे, पण हा आकडा थोडा 44 वेगळा आहे. 30, 40, 45 म्हणजे कट टू कट भाग होणार आहे. तर हे आन्सर येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. मी तुम्हाला म्हणणार नाही अंदाधुंद त्याला तुम्ही पिक करा. मग मी काय करू शकतो, याचा ऑप्शन म्हणून वापर करून चेक करून क्रॉस व्हेरीफाय करून उत्तर काढू शकतो. आणि जर दुसरी मेथड बघायची तर मग सिंपल 60,000 रुपये, 60,000 रुपयाचे आपण दोन पार्ट बनवले. मग एक पार्ट आपल्याला बनवायचा आहे एक्स आणि दुसरा पार्ट आपण बनवला 60,000 वजा एक्स. हे दोन पार्ट बनले. आता एक रक्कम 5% दराने, मग समजा ही रक्कम तुम्ही गुंतवली 5% दराने आणि एक रक्कम गुंतवली 4% दराने, आणि याचा मिळून दोघांचं मिळून तुम्हाला मिळाले 2560. मग आता इथे हा जो 100 आहे, हा आपण कॉमन काढू शकतो. आणि यांना मी कॉमन काढून या साईडला शिफ्ट केलं तर 2 शून्य वाढतील. हे येईल माझं 4x प्लस 5ने याचा गुणाकार केला तर 5 30, आणि हे वरचे 4 शून्य, 1 2 3 4, त्यानंतर वजा 5x आणि पुढे 2 5 6 शून्य, आणि याचे 2 शून्य वाढले जे की मी तिकडे ट्रान्सफर केले. 4 मधनं 5 गेला तर वजा x येईल, आणि हा 3 लाख जर इकडे गेला तर 3 लाख मधनं 256 गेले तर उत्तर काय येईल, -44. कारण हे मायनसचं साईन येईल. झालं, मग एक्सचं उत्तर तुमचं 44. आणि गणित सॉल्व्ह करायच्या आधी मी हिंट तुम्हाला सांगितलेली की अशा पद्धतीने आपण करू शकतो. ते -x -44 येणार, मायनस मायनस साईन कट होऊन एक्सचं व्हॅल्यू 44,000 येणार. तर ही रिअल मेथड झाली. मग चेक कसं करायचं, तर चेक आपण असं करू शकतो की मी 60,000चे दोन तुकडे केले. एक केलं 44,000, मग याचा अर्थ दुसरा तुकडा कितीचा असेल 16,000. 44 आणि 6 50 आणि 10 तसं 44,000 वर 4% व्याज आणि 16,000 वर 5% व्याज. 2 शून्य कट झाले, 0 4 चौक 16, 4 चौक 16 हे 1760 झाले. हे 2 शून्य 16 आणि हा 16 पंचे 80. तर हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं 800 आणि 1700 आणि 60, तर हे उत्तर येतं 2560. तर याला आपण म्हणतो क्रॉस व्हेरिफिकेशन मेथड, आणि त्याने उत्तर आपलं 44,000 येतं. मग असं तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मेथडने पण हे सॉल्व्ह करू शकता. याला सॉल्व्ह करायचे हे दोनच मेथड आहे, याच्या व्यतिरिक्त कुठली मेथड नाही आहे. कमेंटमध्ये कोणीतरी म्हटलं होतं की आम्हाला PDF द्या. PDF साठी तुम्हाला हा नंबर दिसतोय ना, या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज टाका आणि मेन्शन करा की मी गणिताचं लेक्चर बघतोय तर त्याची PDF मला पाहिजे, कुठल्या चॅप्टरची पाहिजे त्याचं नाव टाका, मग ती PDF तुम्हाला मिळून जाईल. बघून घ्या कोणाला काय डाऊट आहे का, नाही तर मग नेक्स्ट स्टार्ट करूया आपण. चला पुढचं गणित घेऊयात. मला पूर्ण गणित बुद्धिमत्ता, तुम्ही म्हटलं ना सर गणित बुद्धिमत्ता सगळं फ्री घ्या, 100 लेक्चर डायरेक्ट घ्यायला तयार आहे, पण फक्त तेवढा रिस्पॉन्स पाहिजे. मी बघितलं पहिले 2 लेक्चर 30-40 जण बघतायत आणि व्ह्यूज बघितले 50-60, मग कसं काय करणार. मेहनत आम्ही करायला तयार आहे, फक्त तुम्ही जेवढं जास्त याला शेअर करून लोकांपर्यंत पोहोचवणार तेवढं आमच्या मेहनतीला प्रोत्साहन मिळतं. मग आम्ही अजून चांगल्या जास्त ताकदीने येणार या ठिकाणी लेक्चर घ्यायला. एक रक्कम विशिष्ट व्याजदराने 20 वर्षात 3 पट होते, तर हीच रक्कम दुप्पट व्हायला किती कालावधी लागेल, 20 वर्षात 3 पट. तर याला पण आपण बाय लुकिंग 20 च्या पाड्यामध्ये म्हणजे 20 कोणाच्या पाड्यामध्ये येऊ शकतो, 10च्या, डायरेक्ट हे उत्तर सांगू शकतो आपण.
पण सॉल्व्ह कसं करायचं ते बघा. एक विशिष्ट रक्कम 100 रुपये विशिष्ट व्याजदराने 20 वर्षात 3 पट होते. 100चे झाले 300. 100चे 300 झाले म्हणजे किती वाढले? 200 रुपये वाढले. 100चे 300 झाले म्हणजे 200 रुपये वाढले. म्हणजे 200 रुपये वाढायला किती लागली वेळ? 20 वर्ष लागलं. मग आता मला म्हणतात दुप्पट करा. मग आता मला 100चे दुप्पट करायचे म्हणजे किती करायचे? 100चे 200 करायचे म्हणजे किती वाढवायचे? 100 वाढवायचे. मग ही झाली कन्सेप्ट आपली. 20 वर्षात जर 200 वाढतात तर किती वर्षात 100 वाढतील? 100 एके 100, 100 दुने 200, 2 ने 1 झालं म्हणजे उत्तर आलं 10. 10 वर्षात संपलं. एवढंच करायचं. विशिष्ट रक्कम म्हटले आपण टक्केवारीशी रिलेटेड चॅप्टर 100 मानून करायचं, विषय संपला. एक्स विक्स मानून बसलं उत्तरच येत नाही एक्सचं. तर या पद्धतीने करायचं असतं. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. 6,000 रुपयाचे विशिष्ट दराने 4 वर्षात 7,200 रुपये होतात. जर व्याजाचा दर 1.5 पट असेल तर 5 वर्षात 6,000 रुपयाचे किती होतील? 6,000 रुपयाचे विशिष्ट दराने 4 वर्षात 7,200 होतात. जर व्याजाचा दर 1.5 पट असेल तर 5 वर्षात 6,000 रुपयाचे किती होतील? एकदम भारी प्रश्न. 2-3 वेळा परीक्षेला येऊन गेलेला आहे. कंबाईनला येण्याची शक्यता आहे. आता हा प्रश्न करायला आपल्याकडं 3-4 मेथड्स आहेत. आता काय म्हटलंय? 6,000 रुपयाचे विशिष्ट दराने 4 वर्षात 7,200 होतात. तर बघा 6,000चे झाले 7,200 म्हणजे किती वाढले? 1,200 वाढले. 1,200 वाढायला किती वर्ष लागले? 4 वर्ष, 4 इयर्स. 4 वर्षात 1,200 म्हणजे सिंपल. 4 वर्षात 1,200 तर 4 त्रिक 12 म्हणजे एका वर्षात 300 रुपये. आता हे 300 रुपये कशावर मिळाले? 6,000 वर. 6,000 वर मिळाले 300 तर 100 वर किती? 6×5 = 30 म्हणजे व्याजाचा दर आला 5%. आता ते काय म्हणतात? व्याजाचा दर जर 1.5 पट असेल, 5चं जर 1.5 पट केलं मी, 15×5 = 75, 7.5 आणि ते म्हणतात की पैसे 5 वर्षासाठी ठेवा. 5 वर्षासाठी ठेवले मी. 5×5 = 25, 5×7 = 35, 37.5 मला एवढं व्याज मिळेल. मी काय करेल? सिंपल एका स्टेपमध्ये 6,000 रुपयाचे 137.5% काढेल. 1 शून्य इथे कट मारायला गेला. 6×5 = 30, 6×7 = 42, 43, 44, 45, 6×3 = 18, 4 = 22, 6×1 = 6, 2 = 8. दिसते उत्तर 8,250. संपलं. कुठे फॉर्म्युला वापरला दिसतोय? मुद्दल, दर, मुदत काहीच नाही. डायरेक्ट उत्तर आलं. मला तुम्हाला हेच समजून सांगायचंय. फॉर्म्युला हे नंतर आले, पहिले गणित आहे. फॉर्म्युला हा का बनवण्यात आला की प्रत्येक वेळेस लोकांना समजत नसेल तर एक त्यांनी फॉर्मॅट दिला की बाबा ज्याला समजत नाही त्यांनी याच्यात किंमत टाकून उत्तर काढा. आता किंमत टाकून उत्तर काढायला पण याच्यामध्ये वेळ तर जाणार आहे. मी इथे डायरेक्ट तुम्हाला फास्ट फॉरवर्ड करून दाखवलं. अजून 2-4 मेथड आहेत पण सगळ्यात बेस्ट मेथड हीच आहे ज्याने डायरेक्ट उत्तर फास्ट येतं. ते आता फॉर्म्युलाची मेथड मी नाही करत. लोक काय करणार? SI चा फॉर्म्युला लिहिणार 1,200, मग 6,000 रुपये, मग 4, मग ते व्याजाचा दर काढणार आणि मग पुढे सगळं करणार. मी काय केलं? 6,000चे 7,200 झाले म्हणजे 1,200 वाढले. 1,200 4 वर्षात वाढलेले आहेत आपली. 1,200 4 वर्षात वाढले ते एका वर्षात किती वाढले? 300. ते म्हणतात व्याजाचा दर 1.5 पट करा. केला 1.5 पट. 1.5 पट केल्यावर काय झालं? 7.5. पण आता 4 वर्षाच्या ऐवजी 5 वर्ष ठेवले पैसे. 37.5% मिळाले. 137 कुठून आलं? माझे स्वतःचे पैसे 100 आणि त्याच्यात 37.5 एक्स्ट्रा. झालं उत्तर फायनल 8,250. बघा हा क्वेश्चन येण्याची शक्यता मला सगळ्यात जास्त वाटते. तुम्ही करून घ्या हा क्वेश्चन. आणि तुम्हाला फॉर्म्युलाने येतच असेल किंवा तुम्ही बाकी कोणाचे लेक्चर बघत असाल तर ती लोक फॉर्म्युलाने शिकवतीलच तुम्हाला. जे सगळे करतात ते आपण नाही करत. आपलं एकदम वेगळं मेथड आहे. क्लिअर आहे? काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगत चला. तुम्हाला मी म्हटलंय तुमचे प्रश्न पण पाठवा मला. व्हॉट्सअपला पाठवा, कमेंटमध्ये टाका. ते सगळे सॉल्व्ह करून घेणार मी. चला पुढे जाऊयात. A-B अनुक्रमे 3,000 व 3,200 रुपये 2.5 वर्षासाठी व्याजाने घेतात. जर B ला A पेक्षा 40 रुपये जास्त भरावे लागत असतील तर व्याजाचा दर काढा. आता इथे बघा A आणि B अनुक्रमे 3,000 आणि 3,200 रुपये घेत आहेत. 3,000 आणि 3,200 मध्ये कितीचा फरक आहे? 200 रुपयाचा फरक आहे. 2.5 वर्षासाठी व्याजाने घेत आहेत.
तर बीला ए पेक्षा 40 रुपये. आता याला करायच्या 2-3 पद्धतींमध्ये सगळ्यात पहिली पद्धत, तर एने घेतले 3,000 आणि बीने घेतले 3200. तर बीने घेतले 3200. किती वर्षासाठी? 2.5 वर्षासाठी. व्याजाचा दर माहित नाही तर तिथे आर लिहिलं आणि इथे लिहिलं 100. आणि याचं आहे 3,000. किती वर्षासाठी? 2.5 वर्षासाठी. व्याजाचा दर माहित नाही आणि इथे 100. आणि यांच्या दोघांमध्ये किती रुपयाचा फरक आहे? 40 रुपयाचा फरक आहे. आता हे जर मी सॉल्व्ह करायला घेतलं, हे 1 0 1 0 हे 2 0 कट झाले, हे 2 0 ते कट झाले. आता यांचं जर गुणाकार केला 25 × 50 0 25 3 75 5 80 हे आलं 80 आर. आणि हे जर सॉल्व्ह केलं 25 3 75 हे आले 75 आर बरोबर 40. म्हणजे इथे 5 आर बरोबर 40. 5 ने इथे कट मारला. रेट ऑफ इंटरेस्ट किती आलं? 45 8%. तर ही झाली फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला लिहिला, फॉर्म्युलामध्ये किमती टाकल्या, डायरेक्ट आपलं उत्तर आलं. आणि विदाऊट फॉर्म्युला कसं करायचं होतं तर बघा, 3,000 आणि 3200 यामध्ये कितीचा फरक आहे? 200चा फरक आहे. मग 200 वरती 40 रुपये जर आपल्याला एक्स्ट्रा मिळतात तर 100 वर किती? 0 0 कट 0 0 कट. 2 ने इथे कट मारले तर 20. तर लोक म्हणतील 20% तर उत्तर नाहीये. हे 20% मला कधी मिळतात? 2.5 वर्षात मिळतात. 20% 2.5 वर्षात मिळतात. तर एका वर्षात किती मिळणार? 25 8 200चा भाग लागला, झालं. एका वर्षात 8% मिळतात. तर ही आहे शॉर्टकट. अशा पद्धतीने तुम्ही शॉर्टकटने करू शकता. अजून दुसरं काय पाहिजे असेल तर शॉर्टकटमध्ये आता हे बघा, 200 रुपये. 200 रुपयाचा फरक एका वर्षासाठी, दुसऱ्या वर्षासाठी परत 200 400 आणि मग 2.5 वर्ष म्हणजे 100 म्हणजे 500. म्हणजे मला ना 500 रुपयावरती 40 रुपये मिळतात. तर 100 वर किती? 0 गेले 0 गेले 45 हे झालं उत्तर 8%. एकेका गणिताला 2-2 3-3 पद्धतीने करून दाखवू शकतो. पर्यायाने पाहिजे? पर्यायाने पण. चला घ्या. 3,000 वरती 8% काढले. 3चे 8% 8 त्रिक 24 240 रुपये. आणि 3200 वर जर 8% काढले, 8 दुणे 16 आणि 8 त्रिक 24 आणि 25. तर हे 256 तुमचे येतील. म्हणजे कितीचा फरक आहे? 16 रुपयाचा फरक आहे. एका वर्षात 16, दुसऱ्या वर्षाचे 16 आणि अर्ध्या वर्षाचे 8. 16 16 32 आणि 8 40 झालं उत्तर परत 40. कुठली पण मेथड बघा, एका गणिताला किती मेथडने करून दाखवतो. एकदा कन्सेप्ट क्लिअर असेल ना, डोक्यात कन्सेप्टचं क्लिअर आहे, कुठलंही गणित आणून समोर टाका, डायरेक्ट सॉल्व्ह करून दाखवणार तुम्हाला. म्हणून मी अशा वेगवेगळ्या मेथड दाखवतो. आपण जे अवघड म्हणतोय, गणित खूप अवघड खूप अवघड, हे बघा काय अवघड आहे त्यामध्ये. बघितलं? बघून घ्या सगळ्या वेगवेगळ्या मेथड्स. एका रकमेवर 5% दराने 3 वर्षाची आणि 4 वर्षाची सरळ व्याज यामध्ये 42 रुपये फरक असेल तर रक्कम शोधा. 5% बरोबर 42, तर 100% बरोबर किती? एवढंच करायचंय. 5 ने इथे कट मारला 20चा आणि 0चे 0 2 आणि 8 झालं उत्तर 840. बाकी लोक टाइमपास करून थकतायत. एका रकमेवर 5% दराने 3 वर्षाचे, मग तो मदक मुदक काय तो तुमचा फॉर्म्युला PNR मग त्यामध्ये टाकलं तर 3 वर्ष दर खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. म्हणजे कसे लोकांचं मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. आता पीच्या जागी पी किती टक्के दर आहे? आपल्याला दिलेला आहे 5% दराने 3 वर्षाचे, तर हे असं लिहिलं. आणि पी किती? 5% दराने 2 वर्षाचे. याच्यामध्ये फरक कितीचा दिलाय? 42चा. तर हे मेथड. मग आता इथे जर सॉल्व्ह करायचं झालं तर हे किती झाले तुमचे? 5 त्रिक 15 15p आणि हे किती झाले? 10p. आणि हे 42 आणि इकडे गेले 100. 5p बरोबर 42 आणि 100. 5 ने इकडे भाग दिला 20चा. 42 दुने झालं उत्तर. तेच उत्तर परत आलं 840. या प्रकारची स्पीड जर तुमच्याकडे असेल ना, गट क पूर्वपरीक्षा किंवा गट ब पूर्वपरीक्षा 20 प्रश्न, मुलं तिथेच दहशतीमध्ये आलेले. सर 20 प्रश्न होत नाही, एक प्रश्न करायला आम्हाला 2-3 मिनिटं लागतात, 20 प्रश्न 60 मिनिटं, मग बाकी पेपर कसा सॉल्व्ह करू? असा सॉल्व्ह जर केला तर 20 प्रश्न 10 मिनिटात होत आहेत, 10 ते 12 मिनिटांमध्ये. आणि 20च्या 20 कोण तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगते? 20 पैकी 20 करा. 2-3 मोठे प्रश्न आहेत त्यांना सोडून द्या. माझी गॅरंटी आहे 10 मिनिटात तुम्हाला, जर तुम्ही माझ्याबरोबर अभ्यास केला ना, 10 मिनिटात तुम्हाला 12-15 प्रश्न मी सॉल्व्ह करायचं शिकवेल. 2-3 मोठे प्रश्न असतील त्यांना बाजूला ठेवा. 10 मिनिटात 10-12 मार्क याच्यामध्ये येऊन गेले आणि बाकी 50 मिनिटात तुम्हाला पूर्ण वेळ GSला मिळून जातो. तर का नाही मुलगा क्वालिफाय होणार? आपण पेपर कसा सॉल्व्ह करायचा त्याच्यावर पण लेक्चर बनवलेले, ते पण लेक्चर पहा, त्याच्यामध्ये पण तुम्हाला आयडिया येईल मी जे बोलतोय त्याबद्दल.
चला पुढे. एका रकमेचे व्याज 6 वर्षात रकमेच्या 30% होते, तर किती वर्षाने रकमे इतके होईल? बघा, 100 रुपयाचं 6 वर्षात रकमेच्या 30% झालं. 100 रुपयाचे 130 झाले, म्हणजे 6 वर्षात किती मिळाले तुम्हाला? 30 मिळाले. तर आता 100चे आपल्याला काय करायचे? 200 करायचे, म्हणजे रकमे इतकंच व्याज मिळवायचे. तर त्याला किती वर्ष लागतील? मग हे असं लिहिणार, 6 वर्षात जर 30 तर किती वर्षात 100? 6 1 6, 6 पंचे 30, 5 ने इथे कट म्हटला 20, 20 वर्षात 100 झालं उत्तर, 20 वर्ष. काहींना वाटेल ही गणितं सोपी आहेत, पण ही गट क साठीची गणित आहेत. तुम्हाला म्हणून मी म्हटलं अवघडातलं अवघड गणित तुम्हाला जे वाटते ना ते मला पाठवा, ते पण सॉल्व्ह करून देणार मी. कमेंटमध्ये पाठवा, व्हॉट्सअपवर पाठवा, फक्त रेफरन्स टाका म्हणजे कळेल कशाबद्दल तुम्ही बोलताय ते. चला नेक्स्ट क्वेश्चन. 1750 रुपयाचे 2 भाग करून एका भागावर 8% व्याज तसेच दुसऱ्या भागावर 6% व्याज, दोन्ही व्याज समान असतील तर प्रत्येक भागावरील व्याज किती? झालं. असा टाईपचा क्वेश्चन केलेला आहे. 1750चे 2 भाग केले, एक केला x, एक केला 1750 मायनस x. एकावर घेतलं 8% व्याज आणि दुसऱ्यावर घेतलं 6% व्याज. दोन्ही व्याज समान आहे म्हणून हे असं लिहिलं, दोन्ही व्याज समान आहे. काय होईल? 100 100 कट, 2 त्रिक 6 आणि 2 चौक 8, हे झाले 4x, हे झाले 1750 गुणिले 3 आणि हे झाले वजा 3x. 3x इकडे आले, झाले 7x. 7x बरोबर 1750 गुणिले 3, 7 ने भाग दिला, 7 दुने 14, 7 5 35, 250 त्रिक 750. 1750चा एक भाग आला 1000 रुपयाचा आणि दुसरा आला 750चा. तर 1000 रुपयावरती किती 8% दर होता. याचा जर 8% दर घेतला तर किती रुपये आले? 80 रुपये आले. आणि इकडे दर किती होता? 6चा. म्हणजे 0 0 कट केले, 5 ने भाग दिला तर 5 दुने, त्यानंतर इथे 5 ने भाग दिला तर 15 5चा, हे 45 आले. तर 80 आणि 45 असं काय? याच्यामध्ये 80 आणि 45 कसं काय येईल? 1750 गुणिले 3, 7 दुने 14, 7 5 35, हे तर बरोबर आहे 750. विचारलं काय? रुपयाचे 2 भाग करून एका भागावर 8% व्याज तसेच दुसऱ्या भागावर 6% व्याज, दोन्ही व्याज समान असतील तर प्रत्येक भागावरील व्याज किती? हे 80 आणि 45 तर मॅच नाही होते, म्हणजे याच्यामध्ये काहीतरी चुकीचं झालेलं असेल. एकदा करून बघूयात आपण परत काय यामध्ये चुकीचं सांगतात. 1750, a sum of 750 divided into 2 parts such that the interest on the first part 8 part and per annum and that on the other parts simple interest per annum are equal. मग आता आपण एक पार्ट x घेतला आणि दुसरा पार्ट घेतला 1750 वजा x, याच्यावरती घेतले 6% आणि याच्यावरती घेतले 8%. हे इक्वल आहे व्याज. 100 100 कट केले आपण, 2 चौक 8, 2 त्रिक 6 बरोबर 4x आणि हे जर आपण घेतले 0, मी गुणाकार करून घेतो आता, 3 5 15, 3 7 21, 1 22, 3 1 3 आणि हे 4 5 आणि हे झाले 3x. तर हे 7x झाले. 7x बरोबर 5 2 5 0, 7 ने भाग दिला, 7 7 49, 50 51 52, 7 5 35, एक्सची व्हॅल्यू आली 750. मग एक्सची व्हॅल्यू जर 750 आली तर 750 मायनस केल्यावर 1000 येईल. 1000चे म्हणजे 1000 तिकडे येईल. म्हणजे आपण हे आपलं गणित बरोबर आहे तरी म्हटलं की काय झालं की 1000 त्या साईडला येईल. तर 1000चे 6%, 1000चे 6% किती येते? 60 रुपये येतात. आणि 750चे 8%, 1000 आपण या साईडला लिहिलेलं, बाकी काय नाही. मग आता हे जर सॉल्व्ह केलं तर 5 दुने 15 आणि इथे 2 चौक, मग 15 चौक किती आलं? 60. मग 60 हे उत्तर आलं पाहिजे. त्यामुळे बरोबर होतं, काही चूक नव्हती. फक्त हे लास्ट आपण हे करत असताना इथे 1000 घेतलं, म्हणजे 6% आणि 8% आपण वेगवेगळे लिहिलेले. तेवढं फक्त थोडंसं लक्ष द्या. म्हणून मी ते शेवटी क्रॉस व्हेरिफिकेशन करून बघितलं, हे उत्तर आपलं मॅच होतं. चला तर नेक्स्ट. ए ने 800 रुपये 12% दराने, बी ने 910 रुपये 10% दराने घेतले आणि किती वर्षांनी त्यांचे कर्ज समान होईल? हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे, कर्ज. तर कर्ज म्हणजे काय असतं की ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल आणि एसआय दोन्ही मिक्स असतात. मग आता आपल्याला कसं करायला लागेल? ए ने 800 रुपये घेतलेत प्लस
800 रुपयावरती त्याला 12% दराने कितीतरी वर्षासाठी द्यायचे ते, कितीतरी वर्ष ते आपल्याला माहीत करायचे. आणि बीने 910 रुपये घेतलेत प्लस 910 रुपयावर 10% दराने एक्स रुपये त्याला द्यायचे आणि दोघांचं कर्ज मग समान होईल. आता याच्यामध्ये 100 कॉमन काढणं चुकीचं आहे. मग 100 असा कट केला तर इथे 2 शून्य कट झाले. तर मग हे आलं 800 आणि हे आलं 12×8 = 96. इथे जर घेतलं हा शून्य गेला हा शून्य गेला, हे आलं 910 आणि हे आलं 91x. मग आता हा 800 इकडे मायनसला जाईल आणि हा इकडे येईल. तर 96 मधनं 91 गेले तर 5x, 910 मधनं गेले तर 110. 5 ने भाग दिला, 5 दुने 10, 5 दुने 10. मग x उत्तर काय आलं 22 वर्ष. या ठिकाणी दिले बघा 22 वर्ष. कर्ज समान होईलचा अर्थ असल्यावरती हे करावं लागतं. कर्ज म्हणजे काय, तुमचं प्रिन्सिपल अमाऊंट प्लस SI हे दोघं मिळून तुमचं अमाऊंट बनतं, रास ज्याला आपण म्हणतो. रास समान होईल म्हणजे कर्ज समान होईल असं वाली कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला वापरायची होती. आणि मग हे उत्तर तुमचं 22 येईल. ही सगळे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप भारी आहेत. यामध्ये एखादी थोडीशी मिस्टेक झाली. आता मुलगा हे 800 आणि हे 910 लिहित नाही, त्याला वाटतं व्याज समान, मग तो हे समोर लिहितो, कधीच सॉल्व्ह होणार नाही उत्तर. त्यांनी पॉइंटमेंटमध्ये उत्तर जाईल, पर्यायामध्ये तर नाहीये, मुलगा कन्फ्यूज होईल. चला आता हे एक शेवटचा क्वेश्चन आहे आपला आजचा. 1550 रुपयातील काही भाग 5% दराने तर काही 8% दराने 3 वर्षासाठी सरळ व्याजाने दिला असता एकूण 300 रुपये व्याज मिळते. तर व्याजाने दिलेल्या रकमेची गुणोत्तर काढा असं म्हटलेलं आहे त्यांनी. गुणोत्तर काढा म्हणजे एक स्टेप एक्स्ट्रा घेतलं तर 1550 मध्ये आपण 2 हिस्से केले. परत एकदा एक एक्स येईल, एक 1550 वजा एक्स, मगाशी केलेलं जसं तसंच. काही भाग 5% दराने, मग हा दिला 5% दराने प्लस किती वर्षासाठी, 3 वर्षासाठी पण आहे तर 3 पण मल्टिप्लायमध्ये करावं लागेल. आता इथे किती दिलेलं आहे त्यांनी, तर 8% दराने, मग इथे येईल 8% दराने, परत 3 वर्षासाठी म्हणजे गुणिले 3 येईल. आणि हे सगळं करून त्यांना किती रुपये मिळतात, 300 रुपये मिळतात. तर हे आपल्याला आता पूर्ण सॉल्व्ह करणे. मग याच्यामध्ये 100 तुम्हाला कॉमन घ्यायचं असेल तर चांगली गोष्ट तिकडे जातील. तेव्हा मी काय करतो, 100 इथनं कॉमन घेतो आणि 2 शून्य इथे वाढवतो. मग आता हे 5 त्रिक काय झालं 15, मग हे झालं 15x. आता ह्यांचा जर गुणाकार केला तर 8 त्रिक 24 येतं. मग 1550 तर तुम्हाला 24 ने गुणावं लागेल. 0, 24 पंचा 20, 24 पंचा 20, 132, 24 एके 24, 10 34 35 36 37 आणि इकडे आले 24x आणि 3 लाख जे तुमचे आहेत ते, सॉरी 3 लाख नाही 30,000 आहेत. 1 शून्य एक्स्ट्रा लिहिलं मी. मग आता आपण काय करणार, 15 आणि 24ची वजाबाकी करणार. 15 आणि 24ची वजाबाकी काय येईल, 9 येईल आणि मग यांची वजाबाकी तुम्हाला करायला लागेल. म्हणजे मायनसमध्ये येईल आणि हे जर 30 म्हणजे 37 म्हणजे 700 येऊन जाईल. याच्यामध्ये 37 700 येणार आहे ना यांचा गुणाकार. एकदा गुणाकार इथे साईडला पण करून बघा कन्फर्मेशनसाठी. 24 ने गुणायचे 0, 24 पंचा 20, 24 पंचा 20, 120, 130, 132, 24 एके 24, 34 35 36 37. हा इथे 2 आहे ना, तरी म्हटलं असं काय झालं, तर इथे आलं 7,200. मग 9ने आणि मायनसमध्ये येईल. 9ने जर इकडे भाग दिला तर एक्सची व्हॅल्यू 9 8 72 म्हणजे 800 येऊन जाईल. मग 1550 मध्ये 2 तुकडे पडतील. 1550चे 2 तुकडे पडले, एक आला 800चा, मग दुसरा जो राहील तो 750 राहील. मग याला जर भाग दिला आपण तर 5 ने भाग जाईल तर 16चा जाईल आणि 15चा जाईल. मग इथे तो रेशो दिसतोय आपल्याला 16-15. मग या रेशोच्या द्वारे आपल्याला करायचंय 16-15 आणि मग आपलं रकमेचं गुणोत्तर शेवटी आलेलं आहे. मग आता हे सगळे थोडेसे ॲडव्हान्स होते. पहिल्या लेक्चरमध्ये जे केले त्यापेक्षा थोडं हे ॲडव्हान्स. गट क ब साठी इनफ आहे ही गणितं. राज्यसेवेला पण अशा लेवलची येतात. राज्यसेवामध्ये आता थोडं काय झालेलं आहे, कंपाऊंड आणि सिम्पल इंटरेस्टला मिक्स करून गणिते यायला लागलेली. आता तुम्ही ही 2 व्हिडिओ व्यवस्थितपणे बघितले की मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंपाऊंडचं बेसिक, त्यानंतर कंपाऊंडचा ॲडव्हान्स, मिक्स गणितं जी सिम्पल कंपाऊंडची मिक्स गणित आहे, सरळ व्याज चक्रवाढ व्याज दोघांचं एकत्र, तर अशा अजून मला पुढे या सिरीजमध्ये 2-3 लेक्चर ह्याच्यावर मी घेईल. फक्त तुमचा रिस्पॉन्स पाहिजे. सगळे एकदा बघून घ्या, मी तुम्हाला दाखवतो आपण आज जे प्रश्न केलेले, आणि आधीचं लेक्चर मिस केलं असेल तर एकदा तुम्हाला दाखवतो स्टार्टिंगपासून. तर हे स्टार्टिंगला झालेली गणित आहेत. हे स्टार्टिंगच्या पहिल्या लेक्चरमध्ये आहेत. तुम्ही जर बघितलं नसेल तर हे बघून घ्या. आणि याच्या पुढे आज मग इथून घेतलं. आधीच्या लेक्चरमध्ये इतके मिळतील तुम्हाला, आज इथून झालं.
जर सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक जरूर करा, शेअर करायला विसरू नका, कारण शेअर करणं खूप महत्त्वाचं आहे. चला, आजसाठी एवढंच. धन्यवाद.